बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी जालन्यामधून आहे। जालन्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे व्हावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्वलनशील पदार्थ आणल्याची ही माहिती आहे। पोलिसांनी सध्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं। आपण पाहतो या ठिकाणी विविध मागण्यांसाठी शेतीचे पंचनामे व्हावे यासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। त्यांना समजवण्याचा प्रयत्न इथे अधिकारी आणि पोलिसांकडून केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे एका शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्वलनशील पदार्थ आणल्याची सुद्धा माहिती आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसही सतर्क आहेत। सध्या पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतलेलं आहे। जालन्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। अधिकची माहिती या संदर्भात आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, काय नेमकं घडलंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच मोहिनी, जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी नुकसान भरपाईसाठी आक्रमक होत असताना पाहायला मिळत आहेत। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नव्हते। त्यामुळे अनेक शेतकरी आज दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले होते। त्यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये ठिय्या सुद्धा दिला होता। त्यानंतर जालन्याच्या जिल्हाधिकारी मित्तल यांनी या सगळ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी बोलावलं। त्यावेळेला एक शेतकरी जो आहे तो त्याच्या हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जालना जिल्हाधिकारी यांच्या कॅबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता। त्याच वेळेला पोलिसांनी सतर्कतेने त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या हातामध्ये ज्वलनशील पदार्थाचा एक कॅन होता, तो सुद्धा कॅन पोलिसांनी हस्तगत केलेला आणि त्यानंतर त्यांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतलेला आहे। खरं तर जालना जिल्हाधिकारी यांच्यावरती शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळतोय। कारण काल कृषी मंत्री दत्ता भरणे हे ज्यावेळेला शेतकऱ्यांशी बोलत होते त्यावेळेला सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यावरती आरोप केले होते आणि आज सुद्धा हे सगळे शेतकरी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आले होते। साधारणपणे 2 तास त्यांनी या ठिकाणी ठिय्या दिला होता आणि हा सगळा ठिय्या दिल्यानंतर 2 तासानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना भेटायला बोलवलं होतं। त्याच दरम्यान या शेतकऱ्यांनी स्वतःसोबत ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। मात्र पुढचा कुठलाही अनर्थ होण्याच्या आधी पोलिसांनी प्रसंगावधान राखून या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं। याच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये जी काही ज्वलनशील पदार्थाची कॅन होती ती सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि सध्या या शेतकऱ्याला पोलिसांनी जे आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। मात्र एकूणच हे सगळे घटनाक्रम पाहता अतिवृष्टीमुळे शेतकरी अत्यंत संतप्त झालेले आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत, त्यांचा रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या शेतकऱ्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नक्कीच दत्ता, तर या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करणं आता गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय जालन्यामध्ये नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे व्हावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते।